डॉक्टर बोला की काय झालंय नक्की, कशामुळे होतंय? दामिनी मॅडमना जो मानसिक त्रास आहे त्यामुळेच हे सगळं घडतंय. त्यांना प्रचंड टेन्शन आहे. टेन्शन? आई, कसलं टेन्शन आहे तुला? जाऊ दे धैर्य, काहीतरी सांगून ना आता पुन्हा मला तुझं टेन्शन नाही वाढवायचं. आई, मला आत्ताच्या आत्ता सांग. कसं सांगू आता तुला? आई अगं, मी असताना तू कशाला टेन्शन घेतेस? प्लीज सांग मला नेमकं काय झालंय. अजून कसलं टेन्शन असणार आहे मला? तुम्हा दोघांच्या सुखी संसाराचं टेन्शन आहे रे. किती स्वप्न रंगवली होती मी, पण काहीतरी वेगळंच घडत चाललंय सगळं. मला एक कळत नाहीये, देव हे सगळं तुमच्याच बाबतीत का घडवतोय? माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला शिक्षा द्यावी ना. मी तर म्हणते माझा जीव घेतला ना तरी चालेल, पण तुमचा संसार सुखाचा होऊ दे. आई, तू तू उगाच एवढा विचार करतेस. दिवस रात्र ते असाच विचार करत असतात आणि त्यामुळेच होतंय हे सगळं. त्या जर असा सारखा विचार करत राहिल्या ना तर त्यांना खरोखरच मानसिक आजार होईल आणि त्यानंतर मात्र आपण काहीच करू शकणार नाही. नाही डॉक्टर, प्लीज असं बोलू नका. काही ना काहीतरी उपाय असेलच की यावर. यावर उपाय एकच, सावी मॅडम बऱ्या झाल्या पाहिजे. माझं मन मला सांगते नक्कीच काहीतरी गडबड आहे. नाहीतर दामिनी मॅडम सारखी बाई मेंटल हॉस्पिटलमध्ये जायला तयार कशी झाली? का गेल्या असतील त्या? गडबड तर नक्कीच आहे, खरं त्यांचं वागणं कळतच नाहीये. खरं आहे वहिनी, आता माफी मागताना त्यांची नजर बघायला पाहिजे होती. असं वाटत होतं की त्या बोलतायत एक, पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. एका क्षणी मला असं वाटलं की त्यांना आपल्याबद्दल सगळं खरं कळलं नसेल ना. पण सावी, आता आईनं खरंच जर हॉस्पिटलमध्ये भरती करून घेतलं तर? वहिनी आहो, तसं झालं तर मग आपला सगळा प्लॅन वाया जाईल. ही बाई मला सुरुवातीपासूनच त्रास देते. आधी माझ्या भाऊंना त्रास दिला, त्यांच्या जमिनी हडप केल्या आणि एवढ्यावर तिचं भागले नाही म्हणून माझ्या पप्पांचा जीव घेतला. आणि एवढं सगळं होऊन ती बाई नामनिराळी राहिली. त्यांच्या विरोधात आपल्याकडे काही पुरावा नाहीये आणि त्यामुळे त्यांना शिक्षा होत नाहीये. पण या गोष्टीने माझी इतकी घुसमट होते ना, चिडचिड होते. काय काय नाही केलं आपण पुरावा मिळवण्यासाठी. सगळे प्रयत्न फेल गेले. आता काय करायचं मला काहीच कळत नाही. सावी, मी काय म्हणते, आपण धैर्य भाऊजींना फोन करून डॉक्टर काय म्हणाल ते विचारायचं काय? नाही बहिणी, तसं केलं तर मग कदाचित दामिनी मॅडमला खरंच संशय येईल आपल्यावर. मला अजूनही असं वाटतंय की दामिनी मॅडम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला नाही गेले. त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय. काय चाललंय तेच कळत नाही. काल अशा अचानक निघून आल्या, मग सगळ्यांची माफी मागितली, आज हॉस्पिटलमध्ये चालल्या. हे सगळं खूप संशयास्पद आहे. त्यांचा खूप मोठा काहीतरी प्लॅन आहे. आणि एवढं नक्की डॉक्टर, डॉक्टर, हो,
तुमचे खूप उपकार झाले हो माझ्यावर. डॉक्टर, मी माझ्या मुलीला तुमच्याकडे घेऊन आलो होतो. सासरच्या छळाने तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिच्यावर खूप उपचार केले हो, पण काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मी तिला घेऊन गेलो आणि ती बरी झाली हो डॉक्टर. तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाही. माझी लेक बरी झाली, त्याचे पेढे घ्या. हे घ्या सर, तुम्हाला पण घ्या. तुला जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेव आणि तसंच वाग. कुणाला जरा जरी संशय आला तर तुझी धडगत नाही. काय? हो साहेब. अहो, माझे आभार मानण्यापेक्षा ज्याला उपचारांची खरी गरज आहे त्यांना तो पत्ता द्या. अहो, माझ्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर मला बरंच वाटेल. अहो, त्यात आभार कसले मानताय? काय काय झालं होतं तुमच्या मुलीला? अहो दादा, काय सांगू तुम्हाला. माझी एकुलती एक मुलगी सासरच्यानी छळलं आणि अचानक त्या धक्क्यातून ती एकदम अशी लहान मुलीसारखी वागायला लागली. पण आता डॉक्टरांनी सांगितलेल्या रिसर्च सेंटरमध्ये मी तिला ॲडमिट केली आणि ती बरी झाली हो. तुमच्या ओळखीत सुद्धा कोणाला गरज असेल तर नक्की जावा तुम्ही तिकडे. चला, येतो मी. एकदम अशी लहान मुलीसारखी वागायला लागली. पण आता डॉक्टरांनी सांगितलेल्या रिसर्च सेंटरमध्ये मी तिला ॲडमिट केली आणि ती बरी झाली हो. धैर्य, निघायचं. हो. धैर्य, काय झालं? नाही, काय नाही. त्या सेंटरचा विचार करतोस ना? हो आई, पण बिन काय नाही. तू काय एवढा विचार करतोयस? आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे रे. तो माणूस काय बोलला ऐकलं ना? त्याच्या मुलीला तिकडे नेल्यानंतर ती बरी झाली. आपण पण आपल्या सावीला तिकडे घेऊन जाऊया रे. म्हणजे ती बरी झाली तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना? नाही, नको. पण का नको? सावी बरी झालेली नकोय का आपल्याला? आई, पण तुला अशा अवस्थेत कसं सोडून जाऊ मी? हे बघ, तुला जर वाटतंय ना की मी बरी व्हावी, मग त्याआधी तू सावीला बरं कर. सावी बरी झाली ना की माझी काळजी मिटेल बघ.